वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते। असं म्हणतात की जो न खाई भोगी तो सदा रोगी, कारण या दिवशी बनवलेली भाजी खूप पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असते। नमस्कार, मी अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला तर मग बघूया भोगीची भाजी। एक गाजर घेऊन तो बारीक कापून घेतला, वालाच्या शेंगा घेतल्या, त्या निवडून घेतल्या, वाटाणा घेतला आहे, तुरीच्या शेंगा निवडून त्याचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, डिंगऱ्या घेतल्या आहे, त्या पण निवडून घेतल्या आहे, कोथिंबीर घेतली, थोडासा कढीपत्ता घेतला, 2 वांगे घेऊन त्याच्या फोडी करून घेतल्या। सर्व भाज्या इथे मी अर्धा पाव घेतल्या आहे। खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, चवीपुरतं मीठ घेणार आहोत, खोबरं घेतलं, खोबरं किसून घेतलं आहे आणि छोटी वाटी तीळ घेतली आहे। अर्धा चमचा मोहरी घेतली, 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा घरगुती काळा मसाला घेतला, अर्धा चमचा हळद घेतली आणि 3 चमचे घरगुती लाल तिखट घेतलं। इथे मी 2 वगळी तेल घेतलं आहे। सगळ्या भाज्या आपण एका भांड्यात टाकून त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत। खोबरं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेऊ। तीळ भाजून घेऊ। तीळ चांगली तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची। थोडंसं तेल टाकून त्यात लसूण आणि मिरच्या भाजून घेऊ। भाजलेलं सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी टाकून चांगली पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपलं वाटण तयार होईल। तेल चांगलं गरम झालं आहे तर त्यात टाकले जिरे आणि मोहरी। जिरे आणि मोहरी चांगली तडतड झाली की लगेच टाकूया कढीपत्ता। मोहरी आणि जिरे आणि कढीपत्ता चांगली तडतडली आहे तर त्यात टाकूया वाटण। वाटण चांगलं मिक्स करून चांगलं ते तळून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान चव येईल। वाटण चांगलं मिक्स झालं आहे तर त्यात टाकूया घरगुती मसाले। मसाला आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी टाकून हे सर्व चांगलं परत एकदा मिक्स करून चांगलं शिजवून घ्यायचं। पाणी टाकल्यानंतर मसाला 5 ते 6 सेकंद चांगला शिजवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे तर त्यात टाकूया चवीपुरतं मीठ। मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात भाज्या टाकून घ्यायच्या।
सर्व भाज्या टाकून झाल्या त्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्या, त्यात टाकूया पाणी। पाणी हे गरम करून टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, थंड पाण्याने भाजीची चव बिघडू शकते। परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची, झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा। तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळी आली आहे। मधून मधून भाजीमध्ये चमच्यासारखा फिरवत राहायचा। ज्या त्या सीझनमध्ये भाज्या खाल्ल्या पाहिजे, जसं की हिवाळ्यामध्ये डिंगऱ्या, गावरान वालाच्या शेंगा, हरभरा, तुरीच्या शेंगा, लाल चुटू, गाजर, वाटाणा, वांगी या सर्व भाज्या सीझनमध्ये तर अवश्य खाव्या। वांगे वर्षभर असतात, पण हिवाळ्यातील वांगे बिना किडीचे असतात आणि खायला ते खूप चविष्ट लागतात। तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे। सर्व चेक करून घ्यायचं, डिंगऱ्या, वाटाणा, आपण जे काही टाकलं आहे ते वांगे, ते सर्व चेक करून घ्यायचं। भाजी शिजली आहे तर शेंगदाण्याचा कूट करून घेऊ। कूट करताना जास्त जाडसरही करायचा नाही आणि जास्त बारीकही करायचा नाही, तो मध्यम ठेवायचा। भाजीत जर पाणी कमी वाटत असेल तर अजून पाणी ऍड करू शकता। शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। भाजलेली तीळ मी 1 चमचा बाजूला काढून ठेवली होती, ती तीळ टाकून घ्यायची आणि परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। शेंगदाण्याचा कूट आणि तीळ टाकल्यानंतर भाजीला चांगली 2 ते 3 सेकंद उकळी येऊन द्यायची आणि कोथिंबीर टाकायची। भोगीच्या भाजीचा अजून एक शब्द आहे, तो म्हणजे खेंगट। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे रसरशीत भोगीची भाजी तयार झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।